नमस्कार. आजच्या आपल्या चर्चेत आपण एका मोठ्या आणि मजेशीर प्रश्नाचा शोध घेणार आहोत. मशीन किंवा कम्प्युटर हे खरोखरच आपली म्हणजे मानवी भाषा समजू शकतो का? हो, म्हणजे आपल्या बोलण्यातल्या, लिहिण्यातल्या भावना, विनोद, राग हे सगळं त्याला कळतं का? अगदी. आणि यासाठी आपण आज थोडे डिटेक्टिव्ह बनणार आहोत. आपल्याकडे काही पुरावे आहेत, म्हणजे काही टेक्स्ट डॉक्युमेंट्स, आणि या पुराव्यांची तपासणी करण्यासाठी आपण थेट जाणार आहोत मायक्रोसॉफ्टच्या अत्याधुनिक AI लॅबमध्ये. तिथे आपण या मजकुरांचं एक प्रकारे पोस्टमॉर्टम करून बघणार आहोत की AI शब्दांच्या पलीकडे जाऊन त्यांचा खरा अर्थ ओळखू शकतो का? बरोबर. आणि या तपासामागचं जे विज्ञान आहे त्याला नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग किंवा NLP म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर माणसांची भाषा कॉम्प्युटरला शिकवण्याचा हा एक प्रयत्न आहे. आज आपण फक्त हे टूल कसं वापरायचं हे नाही बघणार, तर आपण हे तपासणार आहोत की हे तंत्रज्ञान कुठे यशस्वी होतंय, कुठे कमी पडतंय आणि यातून आपल्याला माणसांच्या भाषेबद्दल आणि AIच्या मर्यादांबद्दल काय शिकायला मिळतं. म्हणजे ही एक प्रकारची भाषिक प्रयोगशाळा असणार आहे. अगदी. चला तर मग आपल्या प्रयोगशाळेची तयारी करूया. यासाठी फक्त एक मायक्रोसॉफ्ट अज्योर सबस्क्रिप्शन हवं आहे, पण काळजी करू नका, सुरुवातीचे 30 दिवस फ्री क्रेडिट्स मिळतात. म्हणजे या प्रयोगशाळेत प्रवेशासाठी तिकीट नाही. मी आता माझी स्क्रीन शेअर करतेय आणि आपण ai.azure.com या वेबसाईटवर आलो आहोत. लॉग इन केल्यावर दिसणारे हे पॉपअप्स म्हणजे कसं आहे, प्रयोगशाळेत शिरताना गार्ड आपल्याला नियम समजावून सांगतोय तसं आहे. हो हो. पण आज आपण स्वतःच नियम बनवणार आहोत, त्यामुळे हे सध्या आपण बंद करूया. बरोबर. आता आपण आपल्या तपासासाठी एक प्रोजेक्ट तयार करूया. म्हणजे ही आपली केस फाईल असेल. शी संबंधित आहे म्हणून लँग्वेज प्लस ट्रान्सलेटर निवडूया. आणि मग ट्राय द लँग्वेज प्लेग्राऊंड वर क्लिक करायचं. आता हे आपल्याला नवीन प्रोजेक्ट तयार करायला सांगत आहे. प्रोजेक्टला नाव देणं म्हणजे आपल्या मुलाचं नाव ठेवण्यासारखं आहे. काहीतरी छान नाव देऊया. पुढे सबस्क्रिप्शन निवडायचं आहे आणि मग येतो रिसोर्स ग्रुप. रिसोर्स ग्रुप म्हणजे आपल्या तपासातले सगळे पुरावे आणि हत्यारं एकाच बागेत ठेवणं. म्हणजे नंतर पसारा होत नाही. अगदी. आणि इथे रिजन म्हणजे प्रदेश निवडणं महत्वाचं आहे. हे फक्त आपलं काम जलद व्हावं यासाठी नाहीये. अच्छा. विचार करा, जर तुम्ही एखादा संवेदनशील, कायदेशीर किंवा वैद्यकीय कागदपत्रांचं विश्लेषण करत असाल तर तो डेटा तुमच्याच देशात राहावा असं तुम्हाला वाटेल, नाही का? हो, बरोबर. वाह. हा मुद्दा फक्त तांत्रिक नाही, तर ते डेटाच्या सुरक्षेशी आणि गोपनीयतेशीही निगडीत आहे. वा, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. चला आता क्रिएट बटनावर क्लिक करून आपली प्रयोगशाळा सुरू करूया. काही क्षणात आपलं लँग्वेज प्लेग्राऊंड तयार आहे. हे आपलं आजचं तपासणीचं ठिकाण. आता तपासासाठी पुरावे लागतील. मी https://akms/ics टेक्स्ट या लिंकवरून काही टेक्स्ट डॉक्युमेंट्सची एक text.zip फाईल डाउनलोड करून ठेवली आहे. हे आहेत आपले आजचे साक्षीदार. बघूया यांच्याकडून AI काय माहिती काढून घेतो. छान. आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊया. सुरुवात भावनांपासून करूया. भावना. हो, माणसाच्या भाषेतील सर्वात मूलभूत गोष्ट म्हणजे भावना. चला तपासूया, AIला या भावना खरोखर कळतात का? बरोबर. चला आपला पहिला पुरावा घेऊया. डॉक्युमेंट 1.txt. ही एका हॉटेलची कस्टमर रिव्ह्यू आहे असं दिसतंय. प्लेग्राऊंडमध्ये डावीकडे क्लासिफाईड टेक्स्टमधून ॲनलाइज सेंटिमेंट निवडूया. मी ही फाईल अपलोड करते आणि रन बटन दाबतेय. अँड निकाल आला आहे. काय म्हणतोय निकाल? 99% सकारात्मक. AI म्हणतोय की हा माणूस खूप खुश आहे. यात ग्रेट, वंडरफुल असे शब्द आहेत, त्यामुळे हे सोपं होतं. पण मानवी भावना नेहमीच इतक्या सरळ असतात का? नाही, मुळीच नाही. आणि इथेच तर खरी गंमत आहे. AIने ग्रेट, वंडरफुल हे शब्द ओळखले आणि त्यांना सकारात्मक मानलं. हे म्हणजे शब्दकोश बघून अर्थ लावण्यासारखं झालं. हो. पण भाषेचा खरा कस लागतो उपरोधात, म्हणजे सार्कॅझममध्ये. समजा रिव्ह्यूमध्ये लिहिलं असतं, हॉटेलची सर्व्हिस इतकी फास्ट होती की कॉफीची वाट बघता बघता माझी दाढी वाढली असती. यात फास्ट हा शब्द असूनही भावना नकारात्मक आहे. हे समजायला AIला अजून खूप वेळ लागेल. खरंय. कारण त्यासाठी फक्त शब्द नाही, तर वाक्याचा संदर्भ आणि माणसांचा स्वभाव समजणं गरजेचं आहे. म्हणजे जर मी फक्त वा, छान असं लिहिलं तर AIला कसं कळणार की मी मनापासून कौतुक करते की चिडून बोलतेय? बरोबर. हे तर आवाजाच्या टोनवर किंवा लिहिण्याच्या पद्धतीवर अवलंबून असतं. चला दुसरा पुरावा तपासूया. डॉक्युमेंट 2.txt. याला AIने नकारात्मक म्हटलंय
आणि तिसरा डॉक्युमेंट 3.txt याला तटस्थ. म्हणजे AI प्राथमिक भावना ओळखू शकतो, पण जिथे भावना गुंतागुंतीच्या होतात तिथे तो गोंधळतो. अगदी. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, AI सध्या भावना ओळखतो, पण माणसांसारख्या अनुभवत नाही. अनुभवत नाही. हो. तो पॅटर्न ओळखतो, शब्दांना दिलेले गुण मोजतो, पण त्याला त्यामागची मानवी गुंतागुंत कळत नाही. ठीक आहे, म्हणजे भावना समजण्यात AI अजून बाल्यावस्थेत आहे. पण भावनेमागचा विचार काय आहे, म्हणजे मजकुराचा मुख्य मुद्दा काय आहे, हे AI ओळखू शकतो का? चला पुढच्या तपासाकडे वळूया. यासाठी आपण एक्स्ट्रॅक्ट इन्फॉर्मेशनमधून एक्स्ट्रॅक्ट की फ्रेजेस निवडूया. मी पुन्हा डॉक्युमेंट 1.txt अपलोड करते. आता बघा, AIने ग्रेट हॉटेल, वंडरफुल स्टाफ, कन्व्हिनियंट लोकेशन असे शब्दसमूह बाहेर काढले आहेत. हो, दिसतंय. हे तर त्या रिव्ह्यूचे मुख्य स्तंभ आहेत. यावरूनच आपल्याला कळतं की त्या व्यक्तीला हॉटेल का आवडलं. हे तर खूपच उपयुक्त आहे. हे म्हणजे परीक्षेत अभ्यास करताना आपण जसं महत्वाच्या वाक्यांखाली अधोरेखित करतो तसंच आहे. बरोबर. हजारो रिव्ह्यूजमधून जर हॉटेल मॅनेजरला कळलं की लोक स्टाफ आणि लोकेशनबद्दल जास्त बोलत आहेत, तर तो त्या गोष्टींवर जास्त लक्ष देऊ शकतो. पण हे फक्त महत्वाचे शब्द झाले. आपल्याला AI या सगळ्याचा एक सारांश लिहून देऊ शकतो का? हा एक चांगला प्रश्न आहे. चला याच सेक्शनमधलं समराईज टेक्स्ट वापरून बघूया. हा तंत्रज्ञानाचा एक खूप रंजक पैलू आहे. मी डॉक्युमेंट 1.txt अपलोड करून रन दाबते आणि जादू बघा. याने आपल्याला त्या अख्ख्या डॉक्युमेंटचा एका छोट्या पॅरेग्राफमध्ये सारांश दिला आहे. हे म्हणजे 3 तासांचा सिनेमा मित्राला 5 मिनिटात सांगण्यासारखा आहे. आयुष्य किती सोपं झालंय. हो, पण इथे एक गोष्ट समजून घेणं महत्वाचं आहे. हा जो सारांश आहे त्याला एक्स्ट्रॅक्टिव्ह समरी म्हणतात. एक्स्ट्रॅक्टिव्ह समरी. हो. याचा अर्थ AIने स्वतःच्या डोक्याने नवीन वाक्य तयार केलेली नाहीयेत. त्याने मूळ मजकुरातीलच सर्वात महत्वाची वाटणारी वाक्य उचलली आणि एकत्र चिकटवली आहेत. तो एक हुशार संपादक आहे, लेखक नाही. अच्छा. तो एका मोठ्या कोलाजमधून काही तुकडे कापून तुमच्या समोर ठेवतोय. म्हणजे तो स्वतःचा विचार मांडत नाही, फक्त असलेल्या विचारांना एकत्र करतोय. माणसाने सारांश लिहिला असता तर कदाचित असं लिहिलं असतं, ग्राहक हॉटेलच्या स्टाफ आणि जागेमुळे खूप प्रभावित झाला. AI अजून तो सर्जनशील टप्पा गाठू शकलेला नाहीये. अगदी बरोबर. आणि इथेच धोका आहे. म्हणजे जर मूळ मजकुरात काही चुकीची माहिती असेल किंवा लेखकाचा दृष्टिकोन एकांगी असेल, तर AIच्या सारांशातही तीच गोष्ट उचलली जाईल. अरे हो. कारण त्याला बरोबर आणि चूक यातला फरक कळत नाही. तो फक्त महत्वाचे वाटणारे पॅटर्न ओळखतो. वा. म्हणजे आपण काय वाचतोय आणि त्यावर किती विश्वास ठेवायचा हे ठरवण्याची जबाबदारी अजूनही आपलीच आहे. चला आता आपण तपासाच्या पुढच्या टप्प्याकडे जाऊया. आपण भावना बघितल्या, विचार बघितला. आता त्या मजकुरातील पात्र कोण आहेत? पात्र. हो, म्हणजे व्यक्ती, ठिकाणं, संस्था AI यांना ओळखू शकतो का? यासाठी आपण एक्स्ट्रॅक्ट नेम्ड एंटिटीज हा पर्याय वापरूया. याला नेम्ड एंटिटी रेकग्निशन किंवा NER म्हणतात. आधुनिक माहितीच्या जगात हे खूप शक्तिशाली साधन आहे. मी पुन्हा डॉक्युमेंट 1.txt टाकते आणि हे बघा, याने मजकुरातील प्रत्येक नाव, मग ते ठिकाणाचं असो, संस्थेचं असो की व्यक्तीचं, बरोबर ओळखलं आहे. बरोबर. हे एखाद्या गुप्तहेरासारखं आहे, जो गर्दीतून महत्वाच्या चेहऱ्यांना अचूक शोधून काढतो आणि प्रत्येक नावापुढे त्याने एक कॉन्फिडन्स स्कोअर पण दिला आहे. हो, हा कॉन्फिडन्स स्कोअर खूप महत्वाचा आहे. तो एक प्रकारे AIचा प्रामाणिकपणा आहे. प्रामाणिकपणा. हो. तो आपल्याला सांगतोय की मला 98% खात्री आहे की हे नाव ठिकाण आहे, पण 2% चुकीची शक्यता आहे. हे आपल्याला सांगतं की तंत्रज्ञानावर आंधळा विश्वास ठेवू नका. पण हे इतकं प्रभावी आहे, तर याचा वापर कुठे कुठे होतो? सगळीकडे. तुम्ही जेव्हा गुगल न्यूजवर जाता तेव्हा ॲपल या कंपनीबद्दलची बातमी टेक्नॉलॉजी सेक्शनमध्ये दिसते, फळं या सेक्शनमध्ये नाही. अच्छा. हे NER मुळे होतं. नोकरीसाठी आलेल्या हजारो रेझ्युमेमधून उमेदवाराचं नाव, शिक्षण, अनुभव हे सगळं आपोआप वेगळं काढण्यासाठी याचा वापर होतो. पण इथेही चुका होऊ शकतात. कशा? रोज हे मुलीचं नाव आहे की गुलाबाचं फूल? बिल हे माणसाचं नाव आहे की हॉटेलचं बिल? हे संदर्भाशिवाय कळणं AIसाठी अवघड असतं. खरंय. म्हणजे एका चुकीच्या ओळखीमुळे कायदेशीर किंवा वैद्यकीय कागदपत्रांमध्ये खूप मोठा गोंधळ होऊ शकतो. तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी माणसाची गरज संपणार नाही. म्हणूनच ह्युमन इन द लूप ही संकल्पना खूप महत्वाची आहे. ह्युमन इन द लूप? म्हणजे अंतिम निर्णय घेण्यासाठी किंवा तपासणीसाठी माणूस आवश्यक आहे. AI हा एक खूप हुशार सहाय्यक आहे, पण अजूनही तो बॉस होऊ शकत नाही.
आत्तापर्यंत आपण या प्लेग्राऊंडमध्ये बटण दाबून सगळा तपास केला, पण पडद्यामागे काय चालतं, म्हणजे जे डेव्हलपर्स आहेत ते हे काम कसं करतात? इथे एक व्ह्यू कोड नावाचा टॅब आहे, त्यावर क्लिक करूया. घाबरू नका. हं, आपल्याला हा कोड लिहायचा किंवा समजून घ्यायचा नाहीये. हे म्हणजे आपण जेवण कसं बनवलं हे बघितलं, आता शेफच्या स्वयंपाकघरात डोकावून बघण्यासारखं आहे. बरोबर. आपण जे बटणं दाबून केलं तेच काम हा कोड एका क्लिकवर करू शकतो. हा कोड म्हणजे त्या AI सेवेशी बोलण्याची एक सांकेतिक भाषा आहे. डेव्हलपर्स या भाषेचा वापर करून त्यांच्या ॲप्स किंवा वेबसाईटमध्ये या सुविधा देतात. हे म्हणजे आपण हाताने जेवण बनवतो आणि मोठ्या हॉटेलमधल्या शेफकडे तेच करण्यासाठी एक ऑटोमॅटिक मशीन असते, तसंच आहे. अगदी. या कोडमुळेच नेटफ्लिक्ससारखी कंपनी दर मिनिटाला हजारो रिव्ह्यूजचं विश्लेषण करू शकते, किंवा एखादी न्यूज एजन्सी जगभरातील बातम्यांना रिअल टाईममध्ये टॅग करू शकते. प्लेग्राऊंड हे आपल्यासाठी शिकण्याचं ठिकाण आहे आणि कोड हे त्या शिकलेल्या गोष्टीला मोठ्या प्रमाणावर वापरण्याचं साधन आहे. अगदी. या कोडमुळेच हे तंत्रज्ञान फक्त काही लोकांपुरतं मर्यादित न राहता आज करोडो लोकांच्या मोबाईल ॲप्स आणि वेबसाईट्सचा भाग बनला आहे. चला, तर मग आपला आजचा तपास जवळजवळ पूर्ण झाला आहे. पण जाण्यापूर्वी एक शेवटचं आणि महत्त्वाचं काम बाकी आहे. कोणतं? स्वच्छता अभियान. आपण प्रयोगशाळा वापरून झाल्यावर पसारा आवरून ठेवायचा असतो, नाही का? बरोबर आहे. आपण जो रिसोर्स ग्रुप तयार केला होता तो डिलीट करायचा. हे म्हणजे हॉटेल रूममधून चेकआउट करण्यासारखं आहे. म्हणजे पुढचं बिल वाढत नाही. अनावश्यक खर्च टाळण्यासाठी ही एक चांगली सवय आहे. हो, अज्युअर पोर्टलवर जाऊन आपण तयार केलेला रिसोर्स ग्रुप निवडून डिलीट करायचा. यामुळे त्यातील सगळ्या सेवा एकाच वेळी डिलीट होतात आणि आपलं अकाउंट स्वच्छ राहतं. तर आजच्या आपल्या तपासातून काय निष्पन्न झालं? AI मानवी भाषा समजू शकतो का? तर याचं उत्तर हो आणि नाही असं दोन्ही आहे. हो, तो शब्दांचे पॅटर्न, भावना आणि मुख्य मुद्दे अचूकपणे ओळखू शकतो. पण भाषेच्या आत्म्यापर्यंत, म्हणजे त्यातील उपरोध, संदर्भ आणि मानवी हेतूंपर्यंत पोचायला त्याला अजून बराच प्रवास करायचा आहे. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जातो. आज आपण AI आपल्याला कसं समजू शकतो यावर चर्चा केली, पण याचा उलट विचार करून बघा. आपण AIला आपली भाषा शिकवण्यासाठी तिला नियमांमध्ये आणि पॅटर्नमध्ये बसवत आहोत. या प्रक्रियेत आपण आपली लिहिण्याची आणि बोलण्याची पद्धत तर बदलत नाही ना. अल्गोरिदमला सोपं जावं म्हणून आपण अधिक सरळ, सोपं आणि भावनाशून्य लिहायला तर लागणार नाही ना. ज्या जगात सगळं काही मशीनला समजेल असं लिहिलं जाईल, त्या जगात कविता, विनोद आणि नुआन्स यांचं काय होईल याचा नक्की विचार करा.